नमस्कार मित्रांनो, मी रोहन जळणकर. किडेबाज टॉक्स या आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरून मी माझी पहिली मराठी कविता तुमच्या समोर सादर करायचा प्रयत्न करतो, जिचं नाव आहे मलाही प्रेमात पडायचं. मलाही प्रेमात पडायचं. हो, बरोबर ऐकलं, पडायचंय. कारण ह्या पडण्यात लागणं तर खूप दूरचं झालं, साधा खर्चटही नसतो. हो, मलाही प्रेमात पडायचं. घाबरत घाबरत का असेना मलाही प्रपोज करायचंय. घाबरत का असेना मलाही तिला प्रपोज करायचंय. आणि मग ती हो बोलल्यानंतर मित्रात मला पण हवा करायचं. हो, मलाही प्रेमात पडायचं. भले रोज भेटत जरी नसलो, आठवड्यात एकदा तरी भेटायचंय. रोज भेटत जरी नसलो, आठवड्यात एकदा तरी भेटायचंय. तिच्याशी मनसोक्त बोलायचंय आणि तसंच तिचा हात पकडून तिला घरी देखील सोडून यायचंय. हो, मलाही प्रेमात पडायचंय. मलाही तिला खूप गिफ्ट द्यायचे, भले ते महाग नसतीलही, पण खूप सारं प्रेम आणि आपुलकीनं द्यायचे. हो, मलाही प्रेमात पडायचे. मलाही कधीतरी तिला लॉंग ड्राईव्हला घेऊन जायचे. मलाही कधीतरी तिला लॉंग ड्राईव्हला घेऊन जायचे. हलकेच कुशीत घेऊन तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करायचा. हो, मलाही प्रेमात पडायचं. लपून छपून का असेना कधी कधी तिच्या घराखालीही जायचे. लपून छपून का असेना तिच्या घराखालीही जायचे आणि तासन तास त्याच टपरीवर बसून निदान एक फ्लाइंग किस तरी घेऊन घरी निघून यायचे. हो, मलाही प्रेमात पडायचं, पण तिच्याच प्रेमात पडायचं आणि आयुष्यभर तिचाच होऊन राहायचं. हो, मलाही एकदा तरी प्रेमात पडायचं. कारण मित्रांनो, आयुष्यात आपण 1000 वेळा प्रेमात पडू शकतो, पण प्रेम टिकवू मात्र एकदाच शकतो. म्हणून 1000 वेळा प्रेमात पडण्यापेक्षा एकदा मिळालेलं प्रेम टिकवून तर बघा, आयुष्यात खूप पुढे जा. थँक्यू. बहुत हार्ड, एकदम कड़क. सब्सक्राइब करो.